राज्यातील विधानसभा निवडणुकी काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। दरमहा 1,500 रुपये विना सायास विना कष्ट मिळाल्याने प्रभावित होऊन महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं। पण आता सत्तेत स्थिर स्थावर झालेल्या सरकारने या योजनेची छाननी आणि पडताळणी सुरू केली असून त्यामध्ये 5 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर महायुती सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विविध कारणांनी मर्यादा येत आहेत। वार्षिक 2 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, 4 चाकी वाहन, अन्य योजनेतील लाभार्थी यासह विविध निकष लावून आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाते। त्यातून राज्यात 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे। यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000 लाभार्थी महिला, 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 1,10,000 महिला, 4 चाकी वाहन असणाऱ्या 1,60,000 अशा एकूण 5 लाख महिलांना या योजनेतून सरकारनं अपात्र ठरवलंय। याबरोबरच 4 चाकी वाहन नावावर असणाऱ्या 10 लाख महिलांच्या नावाची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवली असून त्याची पडताळणी 8 दिवसात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। ही कामगिरी अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांवर सोपवण्यात आली आहे।